श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर अधिक महिना चालू झालेला आहे। तर अधिक महिन्यात सर्वांची चिंता वाढते की आपण कोणकोणते देवधर्म करावे, कोणते कोणते पारायण करावे। तर नवनाथ पारायण हे अतिशय महत्त्वाचं पारायण आहे। याने सर्व समस्या दूर होतात आणि आपल्या जीवनातले अडथळे दूर होतात। तर नवनाथ पारायण कसे करावे, तर पारायणाची पूर्वतयारी कशी करायची, तर पारायण काळात कसे वागायचे आहे, तर रोज किती अध्याय वाचायचे आहेत, तर स्त्रियांनी पारायण करावे का नाही, पारायण काळात कोणते नियम पाळावेत, पारायण काळात काय खायचे आहे, पोथीबाबत काही नियम आपल्याला इथे जाणून घ्यायचे आहे। तर नवनाथाची मानसपूजा कशी करायची, शुद्ध आचरणाची गरज, पारायण 7 दिवसाचेच का, दिव्य अनुभव कधी येतील, अनुभव काय येतात आणि पारायणाचे दिव्य अनुभव आपण इथे या अध्यायाद्वारे समजून घेऊयात। तर पारायण कसे करावे, तर श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात एकूण 40 अध्याय असतात आणि या ग्रंथाची पारायण 9 दिवसात पूर्ण करावे। काही साधक या पद्धतीने सुद्धा आहे। तर पारायण न करता रोज 5 ते 100 ओव्या वाचतात। काही जण रोज एक अध्याय सुद्धा वाचतात, तर काही जण ठराविकच एक अध्याय रोज वाचतात, कारण यातील प्रत्येक अध्याय एक विशिष्ट फलप्राप्तीसाठी आहेत। पूर्वश्रद्धेने व भक्तिभावाने तसेच नाथांना शरण जाऊन केलेले पारायणाचे दिव्य अनुभव निश्चित येतातच। व पारायणाची पूर्वतयारी करताना तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत, तर श्री नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथाचं पारायण सुरू करण्यापूर्वीच आपल्याला फुलं, हार, तुळशीचे पानं, सुगंधी अगरबत्ती, धूप, कलश, विड्याची पानं, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे इत्यादी सर्व अष्टगंध, शक्य तर हिना, अत्तर, रांगोळी, नारळ इत्यादी तयार ठेवायचे आहे। नंतर शुद्धोदकाने स्नान करून भस्मलेपन करावे, कलश स्थापन करावा, देवापुढे विड्याची पाने, सुपारी, दक्षिणा ठेवायची आहे। तर नयन मनोहर सुंदर रांगोळी काढायची आहे, समया लावायचे आहे। समई म्हणजेच नंदादीप, 7ही दिवे अखंड तेवत ठेवायचे आहे। नंतर कलशाची पूजा करून पुरुषांनी शक्यावर संध्या करून 108 वेळा गायत्री जप करायचा आहे। आणि एवढं झाल्यानंतरही श्री गणेश कुलदेवता, आपले सद्गुरू, त्याच्याप्रमाणेच वडील मंडळींना साष्टांग वंदन करून त्याचे शुभ आशीर्वाद इथे घ्यायचे आहे। म्हणजे मोठ्या व्यक्तीचे आशीर्वाद घेतल्याने आपली जी काही पारायण असतात त्याला खूप काही फळ प्राप्त होते। नवनाथ पारायणासाठी सोवळे ओवळ्याची फारसी नियम नाहीत आणि शुभ्र धूत वस्त्र परिधान करून पारायणसुद्धा केले जातात। या ग्रंथाचे पारायण शुभ दिवशी शुभ नक्षत्रावरच शक्यतो सुरू करायचे आहे, जसं की रोहिणी, उत्तरा, अश्विनी, पुष्प, हस्त, मृग, चित्रा, अनुराधा, रेवती हे शुभ नक्षत्र आहेत आणि गुरुवार व शुक्रवार हे शुभ दिवस मानले जातात। त्यानंतर आपल्याला उजव्या तळहातावर पाणी घ्यायचे आहे व पाणी घेऊन संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे। जिथे आपण उच्चार करतो तिथेच आपला संकल्प सुरू होतो आणि कोणतेही धार्मिक कृत्य करण्यापूर्वी फलप्राप्तीसाठी संकल्पाचा उच्चार करणे आवश्यक आहे, कारण की आपण ती सेवा कशासाठी करायची आहे त्यासाठी आपल्याला इथे संकल्प करायचा असतो। परंतु पुष्कळ लोकांना ही गोष्ट ठाऊक नसते, त्यामुळे फलाची प्राप्ती होत नाही, कारण की बिना संकल्पाचं इथे पारायण तुम्ही करायचंच नाही, कारण की आपल्याला कसं कळेल की आपल्याला देवांनी फळ दिलेलं आहे। म्हणून संकल्पयुक्त पारायण केलं तर आपल्याला नक्कीच कळतं की देवाचा भरभरून आपल्याला इथे आशीर्वाद प्राप्त झाला आहे। तर कोणतंही पारायण करायच्या आधी तुम्हाला इथे संकल्प करायचा आहे। काही वेळा हे पारायण दुसऱ्यासाठी करण्याची वेळ येते, पर उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा फार मोठ्या संकटात सापडली असेल तर तिला स्वतःला हे पारायण करणे शक्य नसते। अशावेळी ते त्या व्यक्तीसाठी दुसऱ्या कुणालाही करावे लागते। अशावेळी संकल्पाचा उच्चार कसा करावा असा प्रश्न कुणाला पडेल, त्यासाठी आपण इथे संकल्प करायचा आहे, संकल्प सोडायचा आहे। अमुक गोत्रपणे अमुक शर्मणा वृत्तेह, स्त्री असेल तर अमुक नमना वृत्तोह, यजमानासाठी संकल्प करायचा असेल, स्त्री असेल तर यजमानायाय
श्री नवनाथाय देवताय प्रतिद्वारा इष्टकामना सिद्ध्यर्थाय श्री नवनाथाय भक्तिसार ग्रंथ पारायण करिष्य इत्यादी. मात्र संकल्पाचा स्पष्ट उच्चार केल्याशिवाय पारायण किंवा अन्य कोणतेही धार्मिक कृत्य केव्हाही करू नयेत, कारण त्याचे इष्टफल मिळत नाही असं शास्त्रज्ञ सांगतात. अगदी निष्काम भावनेने पारायण करायचे आहे तेव्हाही श्री नवनाथ देवता प्रीत्यर्थ किंवा श्री नवनाथ देवता कृपाप्रीत्यर्थ असे म्हणावे. दुसरे महत्त्वाचे सांगायचे म्हणजेच हे वाचन कधीही मनात करू नये. ते कारण की मोठ्यानेच करायचे आहे. त्या योगे घरातील वातावरण शुद्ध बनते, बाधा आणि पीडा दूर पडतात. फक्त मंत्रजप मनात करायचा आहे. तर पारायण काळात कसे वागायचे आहे, तुम्हाला कोणाशी कसं वागायचं, कसं बोलायचं, कोणाचे आदर सत्कार कसा करायचा, तर पारायण काळात कडकडीत ब्रह्मचर्या पाळायची आहे, सत्य बोलायचे आहे, संपूर्ण दिवस श्री दत्त व नवनाथ याचे स्मरण करीता आहे, आनंदात घालवायचा आहे. ज्याच वाचलेल्या भागातील नाथाच्याच लीलेचं स्मरण करायचं आहे, चिंतन करायचं आहे. या काळात शक्य तर जास्तीत जास्त वेळ मौनच पाळायचा आहे. रोजचे वाचन झाल्यावर श्री गणेश, श्री शिव, श्री देवी, श्री दत्त, श्री नवनाथ याच्या खड्या आवाजात आरत्या म्हणायच्या आहेत. तसेच या निवडक स्तोत्र सुंदर चालीत म्हणायचे आहे. तर रोज तुम्हाला किती अध्याय वाचायचे आहेत, तर या पारायण काळात रोज तुम्हाला किती अध्याय वाचायचे आहेत याविषयी आपण इथे जाणून घेणार आहोत. परंतु सर्वसाधारणपणे पुढील प्रकारे वाचन केल्यास एकाच दिवशी जास्त वाचन करण्याचा ताण पडत नाही. कारण की तुम्हाला जर शक्य नसेल तर पहिल्या दिवशी तुम्ही 1 ते 6 अध्याय घ्यायचे आहे, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय घ्यायचे आहे, तिसऱ्या दिवशी 13 ते 18 अध्याय घ्यायचे आहे, चौथ्याव्या दिवशी तुम्हाला 19 ते 24 अध्याय इथे घ्यायचे आहे, पाचव्या दिवशी तुम्हाला 25 ते 30 अध्याय घ्यायचे आहे, सहाव्या दिवशी तुम्हाला 31 ते 36 अध्याय घ्यायचे आहे, सातव्या दिवशी तुम्हाला 37 ते 40 अध्याय इथं तुम्हाला वाचन करायचे आहे. तर तुम्हाला 7 दिवसाचे किती अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहे हे तुम्हाला इथे सांगितलं आहे. तर रोजच्या वाचनानंतर आरती प्रसादाबरोबरच शक्य तो देवापुढे धूप जाळायचा आहे. धूपामुळे दैवत जागृत राहते. तसेच धूपाच्या सुवासामुळे आपले मनही प्रसन्न राहण्यास मदत होते. देवालाही हिना अत्तरही लावायला विसरू नयेत. पारायण पूर्ण झाल्यावर शिव किंवा दत्तात्रय यांना अभिषेक करायचा आहे. तसेच ब्राह्मण व सुवासिनी मेहून यांना भोजन वेडा दक्षिणा देऊन तृप्त करायचे आहे. तर स्त्रियांनी पारायण करावे का, तर प्रत्येक जणांचे हे असतात की प्रश्न असतात की इथे स्त्रियांनी हे पारायण करायचे का, तर स्त्रियासुद्धा ही पारायण करू शकतात. श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचे पारायण स्त्रियांनी करावे का, असा प्रश्न पुष्कळदा विचारला जातो. तर हा ग्रंथ पुरुषांप्रमाणे स्त्रियांनीही वाचण्यास काहीच हरकत नाही. त्या योगे त्यांना निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की पारायण काळात कोणते नियम पाळायचे आहेत, तर श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करताना पाठकाने काही महत्त्वाच्या इतर नियमाचे काटेकोरपणे नियम पाळायचे तुम्हाला आवश्यक आहे, तरच त्याला पारायणाचे अनुभव येतील. हे नियम पाळण्यापूर्वीच वाचन स्नानोत्तर अंगाला भस्मलेपन करूनच करायचे आहे. भस्म कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयावर व गुडघ्याला लावायचे आहे. ते लावताना भस्मलेपनाचा मंत्र अथवा केवळ ओम नमः शिवाय एवढेच म्हणायचे आहे. वाचन मनात न करता स्वतःला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात करायचे आहे. या योगे ध्वनी कंपनाने निर्माण होईन, वातावरण शुद्ध होते. रोजचा वाचन संपेपर्यंत मध्येच काहीही बोलू नये, कारण वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हावे. तो ग्रंथ प्रसंग डोळ्यासमोर उभा राहणे आवश्यक असते. 7 दिवसातच वाचन संपवावे व या काळात देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवायची आहे.
या काळात खरे तर नेहमीच सात्विकच अन्न सेवन करायचे आहे. तसेच कडक ब्रह्मचर्य सुद्धा पाळायचे आहे. कायिक वाचिक मानसिक पाळायचे आहे. या काळात ओम चैतन्याय, ओम गोरखनाथाय, ओम या मंत्राचा जमेल तितकाच जप करायचा आहे. पारायण काळात बाहेरचे काहीही खाऊ नये, पिऊ नये. खरे तर साधकांनी हा नियम नेहमीच पाळायचा आहे. या काळात भाषण शिव किंवा दत्त या स्तोत्र म्हणायचे आहे. रोजचे वाचन संपल्यानंतर नाथाची मानसपूजा करायची आहे. काहीच्या मते पारायण काळात नेहमीप्रमाणे पोथी बस्त्यांनी बांधून ठेवू नयेत, कारण की झालेल्या अध्यायापर्यंत उघडीच ठेवायची आहे. शक्यतो पूर्व व पश्चिम दिशेस तोंड करून बसायचे आहे. या 7 दिवसात शक्यतो जमिनीवर चटई वा कपडे टाकून डावीच कुशीवर झोपायचे आहे. पारायण संपल्यावर पोथीची पूजा करावी व सांगतेच्या दिवशी भोजनास भाजणीच्या पिठाचे वडे खायचे आहे. तसे नियम सांगायचे तर पुष्कळ आहेत, परंतु त्यातील अगदी महत्त्वाचे तेवढेच होते ते दिले आहेत. तर साधकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की ती अशी की प्रत्येक पारायण केल्यावर काही दिव्य अनुभव येतीलच असे नाही. अनुभव येणं न येणं हे तुमचे मन व शरीर किती प्रमाणात शुद्ध झाले आहे, तुम्ही किती भक्तिभावाने तळमळीने पारायण केले यावर सुद्धा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.